बेळगाव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने अमूल्य बूंद फाउंडेशनने बंबर्गे येथील सरकारी महात्मा गांधी विद्यालयासाठी पुढाकार घेत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज शौचालय व स्वच्छतागृह उभारले आहे। या उपक्रमामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे। ग्रामीण शाळांमध्ये आजही स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असताना फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या गरजेला प्राधान्य दिलं आहे। नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन अमूल्य बूंद फाउंडेशनच्या आरती भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आरती भंडारे यांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्यास त्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होतो। समाजातील विविध घटकांनी शिक्षण व स्वच्छतेसाठी पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। फाउंडेशनच्या माध्यमातून अशा उपक्रमाची अंमलबजावणी सुरू असून विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली। कार्यक्रमाला ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सध्या बंबर्गेसह उचगाव, बिजगर्णी, लोंढा येथील सरकारी शाळेमध्ये आरती भंडारे यांनी आपल्या स्वखर्चातून स्वच्छतागृह बांधण्याचे कार्य हाती घेतले असून काही ठिकाणी काम पूर्णत्वास आले आहे। याचे नागरिकातून कौतुक होत असून इतरांनी या कार्यास हातभार लावावा असे आवाहन आरती भंडारे यांनी केले आहे। 6 वर्षापूर्वी जेव्हा अमूल्य बूंद फाउंडेशनची सेक्शन 8 कंपनीमध्ये स्थापना झाली होती त्यावेळेला अजिबात असं वाटलं नव्हतं की ह्या फील्डमध्ये सुद्धा उतरणार। म्हणजे देव कायम आपल्यासाठी सरप्राइजेस ठेवतो हे मला आत्ता लक्षात आलं आहे। आणि 10 वर्षापूर्वी जेव्हा मी सोशल वर्क ह्या कामामध्ये एंट्री मारली होती त्यावेळेला निव्वळ कारण होता की पाऊस पडला नव्हता आणि मला फक्त लोकांना पाणी पुरवठा तितकंच द्यायचं होतं। पण जेव्हा मी या फील्डमध्ये उतरले तेव्हा मला समजलं की आमच्याकडे किती जास्त आहे आणि खूप लोकांकडे किती कमी आहे। आणि सतत 30-35 वर्ष कंप्लेंट करून जे माझ्या लाईफमध्ये चांगली गोष्टी होती त्याला मी कम्प्लिटली बघितलंच नाही, दुर्लक्ष केलं। आणि जेव्हा मला बाकी लोकांचे प्रॉब्लेम्स दिसायला लागले तेव्हा मला कळलं की किती आहे जे आपण देऊ शकतो। आणि सोशल वर्क करायसाठी पैसा लागतो, मला मान्य आहे, पण फक्त पैसा लागत नाही। मागच्या वर्षी अतिवाडच्या एका स्कूल माझ्याकडे अप्रोच होऊन मला म्हणाले की मुलींच्यासाठी त्यांच्याकडे वॉशरूम्स, टॉयलेट्स नाही आहे। मला फक्त हे विचार करूनच इतकी भीती वाटली, कारण वयावर आलेल्या मुली ज्यांचे पाळी वगैरे असतात त्यांना जर टॉयलेट्स नाही आहे तर त्या मुलीने स्कूलला कसं यावं। आणि त्याच्यावरती जेव्हा मी रिसर्च केली तेव्हा मला कळलं की 7वी नंतर ज्या मुली स्कूलमधून ड्रॉपआउट होतात त्याचा सगळ्यात मोठा कारण आहे की त्यांना टॉयलेट्स नसतात। म्हणून आपण 8 मार्चला सगळीकडे हॅपी वुमेन्स डे सेलिब्रेशन मी तयारच केले ते। वुमेन्स डे दिवशी आणि मी पण वुमेन्स डे खूप जोरात सेलिब्रेट करते, कारण मला खूप स्त्रीचा जन्म घेतल्यामुळे मला खूप बरं वाटतंय। पण मी खूपकडे बघते की फक्त सेलिब्रेशन करतात, केक कापतात, फुगे लावतो आणि वुमेन्स एम्पॉवरमेंट किंवा सशक्तीकरण, सबलीकरण हे त्या एजमध्ये सुरू होत नाही। सशक्तीकरण करायचं असेल तर अशा मुलींना आपण एम्पॉवर करू शकतो ज्यांना शिकण्याची इच्छा आहे आणि त्यांना रिसोर्सेस मिळत नाहीत म्हणून ते स्कूलला जात नाहीत। आता ज्या स्कूलमध्ये मी टॉयलेट्स बांधलेत 3 स्कूल्समध्ये मी बांधून दिलेत स्वखर्चाने, कारण NGOला फंडिंग मिळत नाही। ह्याचं कारण मला माहिती नाही आहे आणि मला ह्या कारणामध्ये घुसायचं नाही आहे, कारण तिथे वेळ वाया जाणार। जे माझ्याकडे माझे सेविंग्स आहेत, लिटरली माझे पर्सनल सेविंग्स जे आहेत ते मी ह्याच्यामध्ये घालून 3 टॉयलेट्स बांधलेत, 2 अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि 1 कमिशन झालं आहे। टोटल 6। मग तुम्ही म्हणणार फंडिंग मिळत नसेल तर कसं तुम्ही बांधू शकता? तर त्यांनी पूर्ण अरेंजमेंट करून ठेवली आहे, कसं मला माहिती नाही। आणि याच्यामुळे मुलींचं स्कूलमध्ये एनरोलमेंट किंवा ॲडमिशन रेट हा वाढलेला आहे। तुम्हाला खरं वाटणार किंवा नाही वाटणार मला माहिती नाही, पण आय हॅव सीन की यावर्षी जेव्हा त्यांना कळालं की या स्कूलमध्ये टॉयलेट्स अवेलेबल आहेत आणि उत्तम क्वालिटीचे, असं नाही की गरीब मुलींना बांधायचं आहे म्हणून कसंही बांधा असं मी केलेलं नाही आहे, अगदी टॉप क्वालिटीचे टॉयलेट्स बांधून दिलेले आहेत। त्याच्यामुळे वुमेन एम्पॉवरमेंट तिथे सुरू होतो। आणि रुरल स्कूल्समध्ये तुम्ही जाऊन बघितलात तर तिथे अशा मुली आहेत जे घरचं काम करून, शेतातलं काम करून येतात आणि 97 ते 98% मार्क मिळवलेले आहेत। मलाही 10वीत इतके सगळे सोयी असून सुद्धा मला इतके मार्क पडले नाहीत आणि त्यामुळे मी ह्या फील्डमध्ये घुसत गेले आणि आता मला त्या फील्डमधून बाहेर काढणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे। आणि मला असंच वाटतं की बेळगावच्या स्कूल्ससाठी, फक्त बेळगाव म्हणजे आपण अर्बन बेळगाव बघतो तर रुरल स्कूल्समध्ये भरपूर पोटेन्शियल आहे।
तिकडच्या मुलींमध्ये भरपूर पोटेन्शियल आहे आणि जर बेळगावची सगळी लोकं एकत्रित येऊन मला एक वीटवर दुसरं वीट बांधायला तुम्ही मदत केली तर बेळगाव विल बी वन ऑफ द मेजर सिटीज ऑलरेडी आहे पण खूप जास्त चांगलं होणार आणि आपण मला वाटतं कुठेतरी भरकटलेलो आहोत. आपण आपली जी हॅपीनेस खुशी आहे ती कुठल्या दुसऱ्याच वाटेवर शोधतोय. तुम्ही एकदा माझ्याबरोबर स्कूलला या आणि तुम्हाला त्या मुलींच्या चेहऱ्यावरचं हसणं किंवा त्यांच्या डोळ्यातले खुशीचे अश्रू फक्त एक टॉयलेट बांधण्यामुळे दिसतात. ते बघितल्यावर तुम्हाला खरं वाटणार नाही. पाण्याचे फिल्टर्स पण आम्ही डिस्ट्रीब्यूट केले जिथे पाणी नाही आहे आणि जसं जसं आम्हाला फंडिंग मिळत जाणार किंवा जसं जसं मला लोन मिळत जाणार तसं तसं मी जास्तीत जास्त रिमोट स्कूल्स ज्या स्कूल्समध्ये कोणी पोचू शकत नाही त्या स्कूल्समध्ये मला काम करायची खूप इच्छा आहे. अतिवाड, बिजगर्णी आणि बंबर्गे स्कूलमध्ये आम्ही हँडओव्हर केलं आहे. गोसगे आणि लोंढा इथे सुरुवात आहे. तुम्ही म्हणणार बेळगाव सोडून तुम्ही लोंढ्याला का गेला तर लोंढ्याची स्कूल ही 65 वर्ष जुनी स्कूल आहे. मी त्या स्कूलमध्ये 2 वर्ष शिकली आहे लोंढ्यात असताना आणि माझे वडील तिकडनं पासआउट झालेत आणि त्या स्कूलनी माझ्याकडून मागितलं नाही, त्यांना गरज होती. पण जेव्हा मी तिथे गेले होते मला असं वाटलं की 14 गावातल्या मुली तिथे येऊन शिकतात आणि त्यांच्यासाठी वॉशरूम्स कमी पडतात म्हणून मी त्यांना कन्स्ट्रक्ट करून देते आहे. आणि गोसगे स्कूल आणि एक मळेकर्णीला फक्त कमिशन झाले आतापर्यंत बोर्डमध्ये सँक्शन झाले पण त्याचं कन्स्ट्रक्शन बहुतेक ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. सो टोटल 6 आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही स्मार्ट बोर्ड्स मुलांना शिकायला दिलेत कारण रुरल स्कूल्समध्ये युजली कोणी हे गोष्टी देत नाहीत. सगळ्यांना अपेक्षा असते की अर्बन स्कूल्सच्या मुलांनी मार्क चांगले घ्यावे पण तुम्ही तिकडचा जर रेट बघितला मार्क बघू नका पण त्या मुली इतके हुशार असतात सगळं कामं करून देखील इतकं चांगले मार्क्स. सो मला वाटलं की त्यांना द्यायचं. सो मी 5 असे स्मार्ट TVs अगदी रिमोट स्कूल्सना दिलेत आणि यावर्षी त्या स्कूल्सनी 10वीमध्ये उत्तम 5% आणले. आणि वॉटर फिल्टर्स अराउंड 12 आम्ही दिलेले आहेत आणि अजून ते काम सुरूच आहे. सो पाण्याशी जे माझं नातं होतं ते अजिबात तुटलेलं नाही आहे, ते घट्टच झालं आहे. लोक म्हणतात की तू सुरुवात केली पाण्यापासून आणि तू आता पूर्ण डायवर्ट होती जाते पण आय थिंक एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू वॉटर. अर्थ म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर पण आलं, सॅनिटेशन पण आलं आणि कुठेतरी माझं असं ठाम काय म्हणतात मत आहे की रुरल आपल्याला एम्पॉवर करायची खूप जास्त गरज आहे आणि प्रत्येक माणूस ते करू शकतो. यू डोंट हॅव टू वेट की गव्हर्नमेंट तुम्हाला सांगेल किंवा त्यांचे स्कीम्स निघतील किंवा आमच्याकडून कसं होणार. जर मी एकटी करू शकते तर आपण सगळे मिळून जर केलं तर किती चांगलं होणार हे तुम्ही फक्त विचार करा. सो आज मी खूप खुश आहे, मी इतकंच बोलू शकते.